निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत निघालेल्या विरोधकांच्या मोर्चात सर्वात लक्षवेधी ठरले ते राज ठाकरे। या मोर्चासाठी ते चक्क लोकल ट्रेनने आलेले होते। सकाळी ऐन गर्दीच्या वेळी राज ठाकरेंनी केलेल्या लोकल प्रवासाची एकच चर्चा सुरू आहे। या लोकल प्रवासात काय काय घडलं आपण बघूया रिपोर्ट। राज ठाकरे मेळावा असो नाहीतर सभा, बैठक असो नाहीतर मोर्चा, त्यांची एंट्री एकदम सॉलिड असते। आपल्या पांढऱ्या रंगाच्या महागड्या टोयोटो वेलफेअर लँड क्रुझर मधून आयटीत फिरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी मात्र त्यांनी चक्क लोकल ट्रेनने प्रवास केला। निमित्त होतं विरोधकांनी दक्षिण मुंबईत काढलेल्या सत्याच्या मोर्चाचं। रस्त्यावर ट्रॅफिक जॅम नको म्हणून त्यांनी चक्क लोकलने मोर्चाला यायचं ठरवलं। येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो। मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार। त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे। जे बोलले तशीच राज ठाकरेंनी प्रत्यक्ष कृतीही केली। दुपारी 1 वाजता मोर्चा निघणार होता, पण सकाळी 10च्या सुमारालाच राज ठाकरे आणि इतर मनसे नेत्यांचा लवाजमा हा दादर रेल्वे स्टेशन मध्ये पोहोचला। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर अशी मनसेची नेते मंडळी सुद्धा त्यांच्या सोबत होती। 2 नंबर प्लॅटफॉर्म वरून चर्चगेटला जाणारी धीमी लोकल त्यांना पकडायची होती, पण गर्दीमुळे त्यांना तब्बल 5 लोकल ट्रेन सोडाव्या लागल्या। 20 मिनिटं ते दादर स्टेशन मध्ये लोकलची वाट पाहत उभे होते। ते घामाघूम झाले होते। अखेर 20 मिनिटांनी चर्चगेटला जाणारी स्लो लोकल त्यांनी पकडली। लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात राज ठाकरे चढले। विशेष म्हणजे त्यांना चक्क विंडो सीट मिळाली। राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केल्याची आणि त्यांना चक्क विंडो सीट मिळाल्याची ब्रेकिंग बातमी तमाम टीव्ही वाहिन्यांवर झळकली। सोशल मीडियामध्ये फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। त्यावरून अनेकांनी राज ठाकरेंना ट्रोलही केले। राज ठाकरेंना विंडो सीट मिळाली, त्यांचा हेवा वाटतो। इथपासून ते टोयोटो लँड क्रुझरने फिरणारे राज ठाकरे लोकल मध्ये कसे, असा सवाल करत काहींनीही नौटंकी असल्याचीही झोड उठवली। चर्चगेट रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर राज ठाकरेंनी वेस्ट एंड हॉटेलमध्ये काही काळ विश्रांती घेतली। तिथून ते फॅशन स्ट्रीटला मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले। दरम्यान लोकलने प्रवास करण्याऐवजी राज ठाकरेंनी सरकारने बनवलेल्या मेट्रोने प्रवास करावा असा उपरोधिक सल्ला भाजपकडनं दिला गेला। माझी सन्माननीय राज ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही लोकलनं मोर्चात सहभागी होण्याच्या ऐवजी मेट्रोनं मोर्चामध्ये सहभागी व्हा। दादर पासनं थेट सीएसटी पर्यंत मेट्रो आहे। या मेट्रोने जर का तुम्ही मोर्चात आला तर देवाभाऊंनी कशा पद्धतीने मेट्रोची निर्मिती केलेली आहे, मेट्रोच्या प्रवासामुळे मुंबईकर कसे सुखकर झालेत हे देखील या निमित्ताने सन्माननीय राज ठाकरे यांना कळेल। ते आले, लोकल मध्ये चढले, विंडो सीटवर बसले आणि ट्रेनने चर्चगेटला उतरले। राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाची ही छोटीशी सफर, पण राज ठाकरे आहेत म्हटल्यावर लोकल प्रवासाची चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।